विधी तज्ञ उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर खासदारकी मिळालेली आहे। आपल्या जिल्ह्याचा हा बहुमान आहे, कारण की अशा पद्धतीनं एखाद्या विधितज्ञाला या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून पहिल्या वेळेस मला तर वाटतं स्वातंत्र्यानंतर कोणीतरी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त होत आहे, हे जिल्ह्याचा बहुमान आहे। ते कोणत्या पक्षाचे कोणत्या याच्यापेक्षा एक माणसाला जो सन्मान मिळाला तो जळगाव जिल्ह्याचा सन्मान आहे। जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचं खूप अभिनंदन करतो। 12 किल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा मिळालेला आहे, आनंदाची गोष्ट आहे। हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, ते आता झालं आहे आणि याच्यामुळे सगळ्या देशात आनंद आहे। काल गिरीश भाऊंनी म्हटलेलं आहे की ते नाराजच आहेत, त्यांच्यामध्ये कोल्ड वॉर पण सुरू आहे असं पण त्यांनी म्हटलंय। तर तुम्ही त्यांना पक्षात घेण्यासाठी काही प्रयत्न करणार का? हे बघा, अजून आपण असं काही म्हणू शकत नाही की शेवटी ही प्रक्रिया असते प्रत्येक पक्षामध्ये नेता बदल करण्याची, त्यामुळे असं मला तर काही जाणवत नाही। पण असं असले तर ते जर नाराज असतील आणि त्यांची जर कुठे जाण्याची इच्छा असेल तर आम्ही प्रयत्न करू। जळगावच्या महापालिकेचे 13 नगरसेवक जे आहेत ठाकरेंचे, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांचा मुहूर्त सुद्धा ठरला आहे। मला त्याच्यातलं काही माहीत नाही। अजित पवार गटाचे जे आहे गुलाबराव देवकर हे आता मोठ्या संकटात सापडल्याचं चर्चा आहे, त्यांची चौकशी अहवालामध्ये ठेवलेला आहे। मी तर अजितदादांना पहिले सांगितलं होतं यांना घेऊ नका, अजून ही सुरुवात आहे, अजून तर 10 प्रकरण आहे माझ्याकडे असे जे अनियमिततेने नाही, त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे 10 प्रकरणं लोकांकडे पेंडिंग आहे। पण हे सत्तेमध्ये जाऊन हे दाबण्याकरताच ते पक्षांतर त्यांनी केलेलं आहे। अजून तर मजूर फेडरेशनचे पैसे कसे गाड केलेले आहेत, इतर लोकांचे पैसे खाल्लेले कसे आहेत, मजुरांचे पतसंस्थेचे पैसे कसे काढलेले आहेत, कोर्टामधल्या केसेस अजून पेंडिंग आहे। त्यामुळे हे आपलं भ्रष्टाचार लपवण्याकरता कोविड संपला तरी हा माणूस 28 लाख रुपये त्याच्या दवाखान्याचं भाडं घेतोय, 28 लाख रुपये, आणि त्याला हसन मुश्रफनी स्टे दिला असं मला माहिती आहे। त्यामुळे अजून आम्ही ते बघू, पण असं होत असेल तर ते चुकीचं आहे। म्हणजे चुकीच्या माणसाला पाठीशी घालणं हे फार रॉंग आहे। शिंदेच्या 5 आमदारांची चौकशी करावी SITच्या मार्फत अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे। उदय सामंत त्याच्यानंतर बाकीचे आमदार आहेत, हे त्यांच्या म्हणण्याला काय, त्यांनी मागणी करावी, जे काय तथ्य असेल ते निघेल, त्यांनी म्हणावं म्हणजे सगळं काही हलतं असं नाही आहे। भाऊ, संजय गायकवाड असतील, संजय शिरसाट असतील, शिंदे गटाचे नेते एकामागून एक कुठल्या तरी वादात सापडतात, हा निवड माझं तरी असं मत आहे, लोकप्रतिनिधीने सगळ्या गोष्टी संयमानं केल्या पाहिजे आणि आपल्याला सगळ्या समाजाचं लक्ष असतं, तर त्या पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे। काही वेळेस ओघाओघामध्ये माणसाकडनं बोलतानाही चूक होऊन जाते, वागताना चूक होते, ती लोक समजून घेतात, पण काही चुका ज्या नजरेच्या समोर दिसतात जे समाजालाही पटत नाही, तर आमच्यासारख्याने सुद्धा या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे। नाशिकचं बघायला गेलं अद्यापही पालकमंत्रीचा तिढा सुटलेला नाही, नेमका कोणत्या पक्षाचा पालकमंत्री राहणार अजून मला काही सांगता येत नाही, ते वरती मंडळी बघतील, माझा त्याच्यात काहीच रोल नाही। रोहित पवारांवरती ईडीने पुरवणी अहवाल परत सादर केलेला नाही। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।